हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर आपल्याला त्यासाठी काय साहित्य लागेल ते पाहूया. मी इथे 1.5 कप बेसन पीठ घेतलं आहे, 1 चमचा मीठ, 3 चमचे साखर, 1 कप दही. दही घेताना आपल्याला ते रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे. 1 चमचा तेल, चिमूटभर हळद. हळद जर चुकून जास्त झाली तर ढोकळा लाल पडू शकतो, त्यामुळे हळद स्किप केली तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मला घट्ट वाटते, त्यामुळे मी इथे पाणी ॲड करते आहे. हे मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी लागेल. पाणी टाकताना आपल्याला ते एकदम टाकायचं नाही आहे. मला बॅटर थोडंसं घट्ट वाटतं, त्यामुळे मी आणखीन थोडं पाणी ॲड करते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपल्याला ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर तयार आहे. मी एका भांड्यामध्ये ढोकळा वाफवण्यासाठी पाणी ॲड करत आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक रिंग ठेवायची आहे, जेणेकरून आपलं ढोकळ्याचं जे भांडं आहे ते व्यवस्थित बसेल. आणि झाकण ठेवून आपण पाणी वाफवून घेऊयात. तोपर्यंत मी ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहे त्या भांड्याला तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घेते. त्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो लगेच डिमोल्ड होईल. दहा मिनिटांनंतर आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये एक सॅशे इनोचं टाकूयात. इनो टाकल्यानंतर आपल्याला बॅटर पटकन मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला खूप लवकर करावी लागेल. इनो टाकल्यानंतर बॅटरला लगेच बबल यायला लागतात. आता हे बॅटर मी ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून घेत आहे आणि हे बॅटर टाकलेलं भांडं आपल्याला 2 ते 3 वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो एकसारखा फुगेल. ढोकळा शिजवत असताना पाण्याच्या वाफेमुळे तो खूप जास्त चिकट होतो. ते टाळण्यासाठी आपण त्याला ॲल्युमिनियम फॉईल लावून घेत आहोत. आता पाण्याला उकळी आलेली आहे, तर त्यामध्ये आपण ढोकळ्याचं बॅटर टाकलेलं भांडं ठेवून देऊयात. आणि 20 मिनिट व्यवस्थित ढोकळा वाफवून घेऊयात. जोपर्यंत ढोकळा तयार होतोय तोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये ढोकळ्यासाठी लागणारी जी फोडणी आहे ती तयार करून घेत आहे. त्यासाठी मी 1 चमचा तेल टाकलंय. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये सहा ते 7 हिरव्या मिरच्या कापून टाकल्यात. आता त्यामध्ये कढीपत्ता टाकून तो व्यवस्थित परतून घेऊयात. आता त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकले. आता ह्या फोडणीमध्ये 1 वाटी पाणी टाकूयात आणि पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साखर आणि थोडंसं मीठ टाकून घेऊयात. वीस मिनिटांनंतर आपण चेक करूयात आपला ढोकळा तयार आहे का.
टूथपिक टाकून आपण चेक करूयात. टूथपिकला थोडंसं बॅटर लागलेलं दिसते, याचा अर्थ आपला ढोकळा पूर्ण शिजलेला नाही आहे. तर आपण 5 मिनिट ठेवूयात. आता आपल्या टूथपिकला बॅटर चिकटत नाही आहे, ह्याचा अर्थ आपला ढोकळा तयार आहे. आता आपण ढोकळा डिमोल्ड करून घेऊयात. जी फोडणी तयार केली होती ती मी ढोकळ्यावर टाकून घेत आहे आणि आपल्याला ज्या साईजचे हवेत त्या साईजच्या आकारामध्ये आपण ढोकळा कट करून घेऊयात. आता मी ढोकळ्यावर थोडी कोथिंबीर टाकून गार्निश करत आहे. तर अशा प्रकारे आपला ढोकळा तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती जाळीदार आणि मऊ लुसलुशीत ढोकळा झाला आहे. तर तुम्ही देखील ह्या पद्धतीने नक्की करून पहा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.